सध्या राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये खरंच अस्वस्थता आहे का? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी काढलेलं पत्रक नेमकं काय सांगतं, पाहूया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि आपण पाहत आहात सकलम. मंत्री हसन मुश्रीफ हे राज्यातील प्रभावी नेत्यांच्यापैकी एक मानले जातात. मंत्री हसन मुश्रीफ हे गेली 4 दशकाहून अधिक काळ सक्रिय राजकारणात आहेत. समाजकारण, राजकारण आणि सहकारच्या माध्यमातून त्यांनी गेली अनेक वर्षात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर गेली 6 टर्म सलग आमदारपद ते भूषवत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष मंत्री मुश्रीफांच्या राजकीय वाटचालीकडे लागून राहणे साहजिकच आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मधून होतोय. गोकुळची ईडी चौकशीची मागणी यावरून गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरच्या राजकारणात अक्षरशः रान पेटलंय. गोकुळ दूध संघाच्या सत्तेत असणारे व सत्तेच्या बाहेर असणारे गट शांत असल्यामुळं मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अस्वस्थता असणे साहजिकच आहे. यावरून आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये काहीशी नाराजी आणि काहीशी अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक पातळीवरच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सुरू असलेलं राजकारण यावरून कार्यकर्त्यांच्या मध्ये कमालीची नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. आता या सर्व पार्श्वभूमीवर भैया माने यांनी एक पत्रक काढलंय आणि या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. एक प्रकारे ही अस्वस्थता त्यांनी अधोरेखित केली आहे. त्या पत्रकात त्यांनी स्पष्टपणे काही मुद्दे मांडले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सुरू असलेलं राजकारण आणि त्यांना कोंडीत पकडण्याचा होणारा प्रयत्न यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अस्वस्थता असल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष मान्य केलंय. या पत्रकात भैया माने यांनी गोकुळमध्ये सध्या मतांची शक्ती नसलेलं वादळ घोंगावत असल्याचा आरोप केलाय. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनात अशी अनेक वादळे आली आहेत आणि त्यांनी ती संयमाने परतवून लावली आहेत. त्याचप्रमाणे हे वादळ देखील हसन मुश्रीफ परतवून लावतील. गोकुळ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ यांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री हे देखील मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीसह घटक मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊ नये असं आव्हान जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकाद्वारे केले. मात्र या पत्रकावरून आता अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकंदरीत पाहता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये काही प्रमाणात अस्वस्थता असल्याचं सत्य नाकारता येत नाही. परंतु भैया माने यांच्या पत्रकामुळे हा मुद्दा आता उघडपणे चर्चेत आलाय. राजकारणात एखाद्या नेत्याचे कार्यकर्ते हेच त्याचे बळ असतात. त्यामुळं आपल्या नेत्याच्या प्रती कार्यकर्त्यांची तीव्र भावना असते. तर गोकुळ दूध संघावर शासकीय प्रशासक नियुक्त करा अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी प्रशासक नियुक्तीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत आहे. परंतु सहाय्यक निबंधकांची होणारी तडकाफडकी बदली, त्या 1200 दूध संस्थांची सुरू असलेली चौकशी, त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपांची पत्रकबाजी यामधून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आमदार शिवाजीराव पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरही त्यांनी गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ सोबत नको अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. असं असतानाही जिल्ह्यातील मुश्रीफांचे जे सहकारी नेते आहेत त्यातील कोणीही त्यांच्या मदतीला पुढे येताना दिसत नाही किंवा मंत्री मुश्रीफांच्या समर्थनार्थ बोलताना कोणीही नेते दिसत नाहीत. खरं तर कागलचं यापूर्वीचे राजकारण पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाडगे हे दोघे एकत्र आले आहेत. तर गोकुळचे यापूर्वीचे राजकारण पाहता गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी यापूर्वीच सर्वच नेते एकत्र आले होते. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिंचेकर, माजी आमदार के.पी. पाटील या सर्वांनी एकत्र येत गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले. आता मात्र हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप सुरू असताना गोकुळच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या नेत्यांची भूमिका काय आहे हे मात्र त्यांनी उघडपणे जाहीर केलेलं नाही. जिल्ह्यातील ज्या नेत्यांना हसन मुश्रीफ यांनी सहकार्य करून मोठं केलं ते नेते देखील आता मुश्रीफ यांच्याकडे पाठ फिरवलेले दिसत आहेत. मतांची शक्ती नसलेलं वादळ मंत्री हसन मुश्रीफ परतवून लावतील
असा टोलाही भैया माने यांनी पत्रकाद्वारे लगावला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री हसन मुश्रीफांच्या सोबत आहेत असं सांगून भैया माने यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय गोकुळवर राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची सत्ता येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. हे सर्व राजकीय घडामोडी पाहता एकूणच काय तर दिवसेंदिवस गोकुळवरून अनेक राजकीय खलबते आपण पाहतोय. मुश्रीफांची होणारी कोंडी आणि कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा होणारा प्रयत्न, तर दुसरीकडे गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याची शक्यता. यामुळे गोकुळच्या दुधाला आता राजकारणाचा वास येत आहे. विद्यमान संचालकांचा कार्यकाळ 4 मे रोजी संपत आहे. त्यातच त्या 1200 दूध संस्थांची सुनावणी देखील रखडली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुका लांबणीवर पडून गोकुळवर प्रशासक येणार हे आता निश्चित मानले जात आहे. धन्यवाद.